नमस्कार मैत्रिणींनो, महिला विश्व या कार्यक्रमाचे सादर करते विनोद गवळी यांच्यासह मी ज्योती हातेकर आपणा सर्वांचं स्वागत करते आहे. मैत्रिणींनो, सप्टेंबर महिना हा पोषण सप्ताहासाठी प्रसिद्ध आहे आणि त्यानिमित्तानेच आज आपण आहार तज्ज्ञ ज्योती ढोरे या ज्या आहेत त्यांना आमंत्रित केलेलं आहे. सध्या त्या जिल्हा स्त्री रुग्णालय अकोला इथं कार्यरत आहेत आणि जवळपास 33 वर्षांपासून त्या आहार तज्ज्ञ म्हणून काम करत आहेत. नमस्कार मॅडम. नमस्कार. आजच्या महिला विश्व या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करते आहे. सुरुवातीला आपण हा जो पोषण सप्ताह आहे तर त्याबद्दल सांगूया. 1 ते 7 सप्टेंबर हा दरवर्षी पोषण आहार सप्ताह म्हणून साजरा केला जातो आणि याचा मुख्य उद्देश असा आहे की जनजागृती निर्माण करणे आहाराबाबत. बऱ्याच लोकांना असं वाटत असेल आहार तर सगळेच जण घेतात, आहाराबाबत जनजागृतीची काय आवश्यकता आहे, परंतु सध्याची जी परिस्थिती पाहता जनजागृतीची अत्यंत आवश्यकता आहे. म्हणजे खरं तर भरपूर पदार्थ जे आहे ते मार्केटमध्ये पण सध्या उपलब्ध आहेत आणि त्यामुळेच खरं तर पोषक आहार काय आहे तर हे आपल्या मैत्रिणींना माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. मैत्रिणींना आपण पाहिलं आहे की प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक व्यक्तीसाठीच्या प्रेमाचा मार्ग जो आहे तो पोटातून जातो आणि अशा वेळेला जर तुम्ही पोषक आहार त्या व्यक्तीला देणार असाल तर निश्चितच तुमचं कुटुंब जे आहे ते सुदृढ राहणार आहे आणि या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला फायदाच होणार आहे. मॅडम, सर्वात सुरुवातीला ना आपण आपल्या मैत्रिणींना आहार म्हणजे काय असं ते सांगूया. साधारण भाषेत आहार म्हणजे आपण दररोज घेतो ते अन्न व पाणी, परंतु केवळ पोट भरल्याने व चवीनुसार अन्न खाल्ल्याने आपल्या शरीराचे पोषण होईल असे नाही, तर पौष्टिक घटक असलेला आहार मिळणे म्हणजे त्याला खरं तर आपण योग्य आहार म्हणू शकतो आणि तो तुम्ही घेतला पाहिजे. समतोल आहार म्हणजे शरीराला आवश्यक सर्व पोषक घटक आहाराद्वारे योग्य प्रमाणात मिळणे म्हणजे समतोल आहार होय. तसेच त्या पोषक घटकांचा शरीराने योग्य प्रकारे वापर करणे म्हणजे पोषण होय. हे जे पोषक घटक आहेत ना आहारातले, तर मला असं वाटतं त्यांचं कार्य किंवा ते पोषक घटक कोणते आहेत हे जर आपण थोडं विस्तृत सांगितलं तर निश्चित मला असं वाटतं पदार्थ बनवताना महिलांना त्याची मदत ते पहिल्यांदा आपण पोषक घटक म्हणजे काय ते बघूया. सर्वात प्रथम आपण कार्बोहायड्रेट्स किंवा कर्बोदके, दुसरा पोषक घटक आहे प्रथिने, तिसरा पोषक घटक आहे स्निग्ध पदार्थ आणि चौथा आहे खनिजे आणि जीवनसत्वे, पाचवं पाणी. तर या कर्बोदकाचं काम जे आहे शरीरात ते आपल्या ऊर्जा निर्मितीचं काम महत्वाचं म्हणजे कर्बोदकांमुळे होते. नंतर प्रथिनांचं काम आहे नवीन पेशी तयार करणे आणि शरीराची झालेली झीज भरून काढणे, मग हे प्रथिनांचं काम आहे. तर आपण असं म्हणूया की कर्बोदक कशामधून मिळतात आपल्याला, तर गहू, तांदूळ, बाजरा, ज्वारी हे जे एकदल धान्य आहेत त्यापासून आपल्याला कर्बोदक हा पोषक घटक मिळतो आणि त्याचं मुख्य काम आहे शरीरात ऊर्जा निर्मिती. त्याच्यानंतर प्रथिनं जे आहे, प्रथिनांचं महत्त्वाचं काम आहे नवीन पेशी तयार करणे आणि झालेल्या शरीराची झीज भरून काढणे. तर याचे स्रोत काय आहेत, तर सर्वात महत्त्वाचं आहे आपल्याला दूध, दुधाचे पदार्थ, डाळी, कडधान्य, मांस, मासे, अंडी यामधून आपल्याला प्रथिनं मिळतात आणि हे सर्वच अवस्थेत आवश्यक आहेत. त्याच्यानंतर स्निग्ध पदार्थ, स्निग्ध पदार्थांचं काम महत्त्वाचं आहे ऊर्जा निर्मिती आणि शरीराला संरक्षण देणे. तसेच जे काही विटामिन्स आहेत ए, डी, के आणि ई हे स्निग्ध पदार्थात द्राव्य आहेत. त्याच्यामुळे ते स्निग्ध पदार्थात द्राव्य असल्यामुळे स्निग्ध पदार्थासोबत घेतले तरच त्याचं अवशोषण आपल्या शरीरात चांगल्या प्रकार म्हणजे होतं. ही माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे की कशासोबत आपण काय खाल्लं पाहिजे आणि त्याचा आपल्याला फायदा कसा मिळणार आहे. तसंच आपल्या शरीरात जीवनसत्व आणि खनिजे हे जीवन संरक्षक अन्नद्रव्य आहेत. ह्यामुळे आपल्या शरीरात रोगप्रतिकार शक्ती निर्माण होते आणि आपण व्याधींपासून दूर राहतो. तसेच डोळ्यांचे, त्वचेचे आरोग्य व्यवस्थित राखल्या जाते. हाडे आणि दात यांचे स्वास्थ्य सुद्धा व्यवस्थित राखल्या जाते. तर हे आपल्याला भरपूर प्रमाणातून कशातून मिळतात, आपलं याचं प्रमाण अगदी कमी प्रमाणात आवश्यक आहे शरीराला, परंतु हे आपल्याला सर्व प्रकारच्या भाज्या, फळे याच्यामधून मिळतात. डाळी, कडधान्य आणि तेलबिया यामधून आपल्याला खनिजे चांगल्या प्रकारे मिळतात. नंतर पाणी, शरीरातील सर्व क्रिया सुरळीत चालण्याकरता पाण्याची नितांत गरज आहे. पाण्याशिवाय आपण पुढे काही करू शकत नाही.
तुम्ही सांगितलं की कर्बोदकं जी आहेत ती आपल्याला गहू, ज्वारी, बाजरी या सगळ्या याच्यातनं मिळतात, पण तरी सुद्धा आपण ही सगळी एकदल धान्य जी आहेत ही बदलून खाल्ली पाहिजेत. गव्हातनं मिळतं म्हणजे कायम मी गहूच खाताय असं नाही. तर त्याचं पण एक महत्व सांगा की आपण ते असं का केलं पाहिजे. कारण की सगळे पोषक घटक आहे ते आपल्याला वेगवेगळ्या धान्यातून मिळतात. तर जसे बाजरीमध्ये आपल्याला फोलिक ऍसिड मिळते, नाचणीमधून आपल्याला कॅल्शियम मिळतं, नंतर ज्वारीमधून सुद्धा आपल्याला ऊर्जा म्हणजे कार्बोहायड्रेट्स मिळतात आणि इतर खनिज पदार्थ मिळतात. सगळे वेगळे धान्य जर आपण घेतले तर ते जास्त शरीराला उपयोगी पडतात. खूपदा असं होतं की महिलांना प्रश्न पडतो की चपाती खाणारी मुलं जी असतात तर त्यांना जर आपण म्हटलं की आपल्याला ज्वारीची भाकर खायची तर ते नको म्हणतात. तर त्यांना हे सगळं महत्व मैत्रिणींना तुम्हाला माहिती असेल तर निश्चितच तुम्ही तुमच्या मुलांना समजावून सांगू शकता. घरातल्या मोठ्यांसाठीचा हा प्रश्न राहत नाही, पण पोषक आहार बनवताना या सगळ्या गोष्टींची आपल्याला मदत होणार आहे. मला असं वाटतं की आपण प्रत्येक वयोगटानुसार आहार कसा असला पाहिजे, काय असलं पाहिजे तर ते सांगूया. आहार आणि पोषण जीवनाच्या प्रत्येक अवस्थेत आवश्यक आहे. शैशवावस्था, बाल्यावस्था, किशोरावस्था, त्यानंतर गर्भावस्था, दुग्धसृजनावस्था आणि वृद्धावस्था. म्हणजे थोडक्यात जर म्हटलं तर जन्मापासून तर मृत्यूपर्यंत आपल्याला पोषणाची नितांत गरज आहे. तर याकरता आपण उदाहरण घेऊया शैशवावस्थेत. शैशवावस्थेत ज्या वेळेला शिशु जन्माला येतो त्यावेळेला आईचं चीकयुक्त दूध त्याला मिळणं गरजेचं आहे. आणि ते चीकयुक्त दूध म्हणजे त्याच्याकरता अमृत आहे आणि त्याची पहिली लस आहे. त्याच्यामुळे तो बऱ्याच आजारांपासून त्याचा बचाव होतो. त्याच्यानंतर 6 महिने त्याने निव्वळ आईने त्याला स्तनपानच द्यायचे आहे, दुसरं काहीही द्यायचं नाही. शहद किंवा गुळाचं पाणी किंवा असा वरचा काही पदार्थ देण्याची गरज नाही आहे. निव्वळ स्तनपान 6 महिने खूप आवश्यक आहे. त्याच्यानंतर 7व्या महिन्यापासून त्या बाळाला आपण पूरक आहार चालू करणे आवश्यक आहे. पूरक आहारामध्ये त्याला आपण वेगवेगळे पदार्थ, त्याच्यामध्ये सुद्धा विविधता असणं गरजेचं आहे. बरेच लोक पूरक आहार देताना काय करतात, आणि तुम्ही सांगितलं की तेव्हाच आपण वैविध्य राखलं पाहिजे, म्हणजे मोठं झाल्यावर ते बाळ बाकीच्या डिमांड करणार नाहीये तुमच्याकडे. तर या अवस्थेपासून जर पोषणाची तुम्ही काळजी घेतली आणि त्याला योग्य आहाराची सवय लावली तर निश्चितच पुढे त्याची मदत होते. नक्कीच. त्यानंतर बाल्यावस्थेमध्ये काय आपण त्याला दिलं? बाल्यावस्थेमध्ये सुद्धा त्याच्या शरीराचा वाढ झपाट्याने होत असते आणि आवडीनिवडी त्याला समजायला लागतात. आता बरेच जण असं निदर्शनास आलं आहे की माता नुसतं बालकांना बिस्किट देऊन देतात. होतं असं. आणि त्याच्यामुळे काय होतं की त्या बाळाला पण बिस्किट आवडते. तर याकरता आईने त्याच्या आहारामध्ये एकदल धान्य, द्विदल धान्य, त्याच्यानंतर भाज्या, फळं यांचा उपयोग करणं अत्यंत गरजेचं आहे. नंतर मांस, मासे, अंडी त्यांचा पण ती वेगवेगळा पदार्थ तयार करून त्याला खाऊ घालू शकते. उदाहरणार्थ जर आपण घेतलं तर खिचडी शिजवताना जर का तिने नुसतं कोहळ्याची फोड टाकली, थोडंसं तेल मीठ टाकलं तर त्याला तेल पण मिळते, कोहळ्याची जी भाजी आहे ती पण मिळते, डाळ आणि तांदूळ, म्हणजे त्याचं पोषण मूल्य वाढलं जातं आणि ते बाळ चांगल्या प्रकारे खातो. कधी पिकलेली पपई असेल त्याचा गर तुम्ही कुस करून देऊ शकता, कधी पिकलेली केळी असेल त्याचा गर तुम्ही देऊ शकता. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही त्याच्या आहारामध्ये विविधता लहानपणापासूनच आणू शकता. मैत्रिणींनो, लक्षात घ्या की तुम्ही सुगरण असण्याची अजिबात आवश्यकता नाहीये. तुम्ही वेगवेगळ्या ट्रिक मॅडमनी ज्या सांगितल्यात त्या वापरून पण आपल्या मुलांना भाज्या खाऊ घालू शकता आणि निश्चित याचा फार चांगला उपयोग तुम्हाला तुमची मुलं जी आहे ती सुदृढ बनवण्यासाठी होणार आहे. मॅडम, यानंतर किशोरावस्थेमध्ये काय सांगू आपण? काय किशोरावस्थेमध्ये शरीरामध्ये बरेच बदल घडत असतात मुलांच्या शरीरात आणि त्यांच्या पोषणविषयक गरजा वाढलेल्या असतात. मुलींमध्ये तर बऱ्याच प्रमाणात त्या 0 फिगरचं आजकाल वेळ आलेला आहे आणि मुलं सुद्धा जिममध्ये जातात आणि खूप सगळे प्रोटीन घेतात किंवा मग म्हणजे पूर्ण आहार घेत नाहीत ते. त्याच्यामध्ये कर्बोदके, प्रथिने आणि खनिज, जीवनसत्वे हे सर्व यायला पाहिजे आणि स्निग्ध. बऱ्याच मुली स्निग्ध पदार्थ घेतच नाही, लठ्ठपणा वाढेल म्हणून. तर स्निग्धाचं महत्त्वाचं काम आहे, कारण की स्निग्धामध्ये जीवनसत्व द्रव्य असतात आणि नंतर ते शरीरामध्ये शोषित केल्या जातात. म्हणून स्निग्धांची पण आवश्यकता आहे. त्याकरिता किशोरवयीन मुलं मुली जे आहे त्यांना सुद्धा
संतुलित आहार कसा असावा याबाबत माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. त्याकरता त्यांनी हिरव्या पालेभाज्या, फळं, नारंगी हिरव्या रंगाचे फळं, भाज्या, नंतर अंडी, मासे प्रथिनं मिळण्याकरता, कारण की त्यांच्या शरीरात जे बदल होत असतात, नवीन पेशी तयार होत असतात, त्याकरता प्रथिनं असणं अत्यंत गरजेचं आहे. तसंच मुलींमध्ये बरेचदा रक्ताची कमतरता दिसून येते. याकरता त्यांनी हिरव्या पालेभाज्या, नंतर खजूर किंवा खारीक घालून दूध, अशा प्रकारे ते त्यांच्या आहारात बदल करून म्हणजे महत्वाचं काम आहार करू शकतो. आणि मैत्रिणींनो, लक्षात घ्या की ही एका आईची जबाबदारी आहे की आपल्या मुलांना तिने पोषक आहार दिला पाहिजे. आणि आजकाल मॅडम या सोशल मीडियाच्या जगामध्ये चुकीची माहिती ह्या किशोरावस्थेतील मुलांपर्यंत पोहोचते आहे. त्यामुळे त्यांना जे बघितलं ते त्यांना खावंसं वाटतं किंवा त्यांना वाटतं यामुळे मी स्लिम राहणार आहे किंवा छान दिसणार आहे. तर नक्कीच आईने ही सगळी माहिती करून घेतली असेल आणि खूप चांगल्या संवादाच्या स्वरूपात तिने आपल्या मुलांपर्यंत ही माहिती पोहोचवली आणि सोबत समोर तुम्ही छानवाली डिश पोहोचवली. तर निश्चित पोषक असा आहार तुम्ही तुमच्या बाळांना देऊ शकता. तुम्ही सांगितलं की वयाच्या प्रत्येक टप्प्यानुसार आहार हा थोडा थोडा बदलत गेला पाहिजे आणि गरज बदललेली असते शरीराच्या गरजेनुसार आहार त्यांना मिळाला पाहिजे. तर असं आपण येऊन पोहोचलोय तारुण्यापर्यंत. तर तारुण्यात काय आहाराचं नियोजन? तारुण्यावस्थेमध्ये प्रजोत्पत्ती हे महत्वाचं काम असतं आणि त्यानुसार त्याला सर्व पोषक घटक मिळणं गरजेचं आहे. सर्व संपूर्ण आहार हे या 4 गोष्टींवरच अवलंबून आहे. कर्बोदके, प्रथिने, जीवनसत्वे आणि खनिजे. आणि हे आपल्याला मी आधी सांगितल्याप्रमाणे डाळी, कडधान्य, हिरव्या पिवळ्या रंगाच्या भाज्या, त्याच्यानंतर जसं आपण तृणधान्य वापरतो तो वेगवेगळे वापरा. तुम्हाला एखादं म्हणजे सांगायचं झालं तर गहू जर आपण गव्हाची पोळी जर केली आणि त्याच्यासोबत भाजी आपल्याला कमी लागते, परंतु ती जर आपण भाकरीसोबत खाल्ली तर आपल्याला भाजी जास्त लागते. तर भाजी खाण्याकरता ही एक आजकाल तसंही मिलेट इयर झाला आहे 2023ला आणि थोडी जागरूकता त्याची वाढलेली आहे. त्यामुळे सगळेजण मिलेट्स खात आहेत. परंतु तरी सुद्धा मुलं आवडत नाही म्हणून त्याकडे दुर्लक्ष करतात आणि जे आवडीचेच पदार्थ आहेत ते खातात. आजकाल आपण बघतोय की मुलं तारुण्यावस्थातले पण आधीच्या ज्या सवयी असतात लहानपणापासून त्याच त्यांच्या जपल्या जातात आणि तेच ते पदार्थ ते खातात. हो ना, आपण जर सवय लावण्याचा आपल्या मैत्रिणींनी प्रयत्न केला तर अगदी बाल्यावस्थेमधनं लावला गेला पाहिजे. पण मला असं वाटतं त्याही आधी तिच्याजवळ एक चान्स आहे. स्त्रीजवळ एक चान्स असतो की गर्भसंस्कार असतात. गर्भावस्थेत जर तिने तो संस्कार टाकला असेल, तिने स्वतः जर पोषक आहार घेतला असेल तर तो संस्कारच त्या गर्भावरती होणार आहे. तर आपण गर्भावस्थेतला जो आहार आहे तो सांगूया. गर्भावस्थेतल्या आहारामध्ये सुद्धा पोषण योग्यरित्या होणे गरजेचं आहे. तिला स्वतःच्या पोषणाबरोबर बाळाचं सुद्धा पोषण करायचं असते. त्यामध्ये तिला प्रथिनं, आयर्न, कॅल्शियम, आयोडीन आणि फोलिक ऍसिड या सर्व पोषक घटकांची गरज असते. आणि हे सर्व पोषक घटक तिला सर्व आहारातून मिळण्याकरता तिने प्रथिनयुक्त आहार, जसे तिच्या शरीराची वाढ म्हणजे तिच्या बाळाच्या नवीन पेशी तयार होण्याकरता प्रथिनयुक्त आहार असणे आवश्यक आहे. प्रथिनयुक्त आहारामध्ये तिने दुधाचे पदार्थ, डाळी, कडधान्य सुद्धा मोड आणून खाल्ले तर त्यांचं पोषण मूल्य वाढते. आणि त्याच्यानंतर मासे, अंडी सुद्धा ती घेऊ शकते. तसंच हिरव्या पालेभाज्या तिने आहारात घ्याव्या म्हणजे रक्ताची कमतरता तिला भासणार नाही. हिरव्या पालेभाज्यांसोबत खजूर किंवा खारीकचं दूध सुद्धा तिने घेणं गरजेचं आहे. आणि आयोडीनयुक्त मीठ बाळाच्या म्हणजे मानसिक वाढीकरता आयोडीनयुक्त मीठ असणं जास्त म्हणजे आवश्यक आहे. त्याकरता तिने आयोडीनयुक्त मीठ सुद्धा घेणं जरुरीचे आहे. तसेच फोलिक ऍसिडच्या गोळ्या आजकाल प्रत्येक हॉस्पिटलला मिळतात, फोलिक ऍसिड आणि कॅल्शियमच्या, त्या सुद्धा तिने तिच्या आहारात घ्याव्यात. बरेचदा असं होतं की तिला वाटतं मला डोहाळे लागले, मला हे खायचं नाही ते खायचं नाही. तर असं करू नये. थोडं आपल्याला जो पोषक आहार सांगितलेला आहे, आपल्याला जी औषधी सांगितलेली आहे तर ती निश्चितपणे घेतली गेली पाहिजे. हो, नक्कीच. तर तिने डोहाळ जेवणामध्ये तिला वेगवेगळ्या प्रकारचे जे पदार्थ आहेत त्याच्यामध्ये विविधता आणून दिले तर जास्त चांगलं राहील. तुम्ही सांगितलं, आपण जेव्हा अगदी शिशु अवस्थेपासून आहार बघितला तर तुम्ही सांगितलं की अगदी त्याला बाळाला ते अगदी चीक आहे, त्या दुधापासून त्याला त्याची गरज आहे. तर
या अवस्थेतली जी माता आहे तर तिने स्वतःचं आहाराचं नियोजन काय केलं पाहिजे जेणेकरून बाळाला एक चांगलं दूध मिळेल, चांगला आहार मिळेल? दुग्धसृजन अवस्था आपण म्हणू याला. या अवस्थेमध्ये मातेच्या शरीराची झालेली झीज भरून काढण्याकरता, तिच्या शरीराच्या गरजा पूर्ण करण्याकरिता, दुग्ध निर्मिती करता पोषक घटकांची गरज वाढलेली असते. करिता तिच्या आहारात डाळी, कडधान्य, अंडी, मांस, मासे, हिरव्या पिवळ्या भाज्या, कंदभाज्या यांचा उपयोग होणे गरजेचे आहे. तसेच तेलबिया, तीळ, शेंगदाणे, जवस, आळीव आहारात घेणे आवश्यक आहे. सोप, जिरे, ओवा इत्यादी सारखे मसाले यांचा आहारात उपयोग व्हावा, म्हणजे दुग्ध निर्मिती करता तिला जास्त चांगला योग्य आहार राहील. ज्या ऊर्जा निर्मितीसाठी आपण आहार घेतो आहोत तो पोषक असणं अत्यंत महत्वाचं आहे. तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने जर आपण आहार घेतला तर तुम्ही आजारी पडणार नाही आहात, तुमच्या शरीराचं चांगलं पोषण होणार आहे आणि असं सुदृढ शरीर जे आहे तर ते तुम्हाला अगदी वृद्धापकाळापर्यंत चांगल्या सुस्थितीत राहण्यास मदत करणार आहे. पण तरी देखील वृद्धावस्था जेव्हा येते तर शरीरात बदल झालेला असतोच आणि त्यानुसार तुमच्या आहारात बदल होणे पण गरजेचं आहेच. तर आपण असं वृद्धावस्थेतले जे लोक आहेत तर त्यांच्यासाठी काय नियोजन सांगू? वृद्धावस्थेमध्ये शारीरिक मानसिक कार्य व्यवस्थित राखण्याकरिता योग्य आहाराची गरज असते. ह्या अवस्थेमध्ये दातांच्या हाडांच्या समस्या दिसून येतात. त्या दृष्टीने योग्य आहार आयोजन होऊन सर्व पोषक घटक मिळणे आवश्यक आहे. शरीराची झीज भरून काढण्याकरता प्रथिने आहारातून दररोज मिळावीत. तसेच हाडांची झीज भरून काढण्याकरता कॅल्शियम आणि रक्तांची कमतरता टाळण्याकरिता आयर्न आहारातून मिळणं गरजेचं आहे. मेंदूचे कार्य व्यवस्थित होण्याकरिता ओमेगा-3 आणि ओमेगा-6 हे स्निग्ध पदार्थातून मिळणं गरजेचं आहे आणि त्याच्याकरता आपल्याला वेगवेगळे तेल वापरणं आवश्यक आहे. आपण पाहतो की आपण योग्य आहाराबद्दल आपण भरपूर विस्तृत माहिती दिली आहे, पण तो घेतलाच जातो असं नाही. बरेचदा चुकीचा आहार घेतला जातो, त्यामुळे पण कुपोषण होतं. तर मला असं वाटतं की हे कुपोषण जे काही आहे तर ते म्हणजे नेमकं काय आहे, त्यांनी काय दुष्परिणाम होणार आहेत आपण ते सांगूया. कुपोषण ढोबळमानाने आपण 2 प्रकारचे म्हणू शकतो. एक आहाराच्या पोषक घटकांच्या कमतरतेने होणारे कुपोषण आणि दुसरं पोषक घटकांच्या अतिरिक्त ऊर्जेच्या प्राप्त झाल्यामुळे झालेले म्हणजे कुपोषण. तर जे पहिल्या प्रकारचे जे कुपोषण आहे की जे आहाराच्या कमतरतेने म्हणा किंवा पोषक घटकांच्या कमतरतेने झालेले जे कुपोषण आहे त्यामध्ये शरीराची क्षीणता, नंतर वाढ खुंटणे, कमी वजन, पोषक तत्वांची कमतरता, ह्यामध्ये वाढ व विकास योग्य प्रकारे न होणे, शारीरिक समस्या ज्या आहेत त्या आपल्याला जाणवतात. होऊ शकतं. कमतरतेने निर्माण होणारे कुपोषण. गरिबीमुळे पोषक घटकयुक्त अन्न पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाहीत. बऱ्याचदा पालकांना आहार, पोषण व स्वास्थ्य याबाबत अज्ञान असतं. उदाहरणार्थ 10 रुपयामध्ये मुलाला बिस्किट, कुरकुरे आणून देतील, परंतु त्याऐवजी तितक्याच पैशात एखादे अंड घेऊन ऑमलेट तयार करून पोळीसोबत ते देणार नाहीत किंवा एखादे फळ घेऊन ते मुलाला खाऊ घालणार नाहीत. ठिकठिकाणी वेगवेगळ्या टेस्टचे बिस्किटे, वेपर्स, कुरकुरे घरातून बाहेर पडले की उपलब्ध असल्याचे निदर्शनास येतं आणि हा पण एक कुपोषणाचा खूप मोठा म्हणजे एक मोठी बाब आहे ही की ज्यामुळे कुपोषण होतं आहे. मैत्रिणींनो, लक्षात घ्या की आपल्याला जरी वेळ नसेल एखाद्या वेळेला किंवा मुलं हट्ट करतात म्हणून जरी आपण अशा वस्तू त्यांना घेऊन देतो आहेत, पण त्याच्यामध्ये जे काही मसाले वापरलेले असतात त्याची चटक या मुलांच्या जिभेला लागते आणि ते वारंवार मागतायत. पोट भरल्यासारखं वाटतं पण पोषण झालेलं नसतं, हेच मॅडम आपल्याला सांगतायत. आणि निश्चितच या सगळ्या बाबींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. पालकांनी, मी नुसतं मातांना नाही म्हणणार, त्याच्यामध्ये पालका म्हणजे आई आणि वडील आणि कुटुंब यांनी सुद्धा लक्ष देणं महत्त्वाचं आहे की आपलं बाळ काय खात आहे, त्याच्याकरता काय योग्य आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी त्याला सवय लावणं महत्वाचं आहे. खूपदा असं होतं ना की आपण कोणाकडे भेटायला जातोय, छोटी मुलं आहे आणि काय न्यायचं, तर आपण ह्या रेडीमेड वस्तू घेऊन जातो. यापेक्षा फळांची एखादी बास्केट नेली किंवा अगदी तुमच्या जवळचे कोणी कुटुंबीय आहेत तर तुम्ही घरचे ड्रायफ्रूटचे लाडू बनवून दिले तर निश्चितच ते पोषक असणार आहे आणि त्यांना ती सवय लागते. पाहुणे येणार आहे म्हटल्यावर त्यांना आनंद असतो की आता मला बाहेरचं काहीतरी मिळणार आहे. तर या सवयी इथनं जर सर्वांनी मिळून बंद केल्यात तर आपण एक सुदृढ नागरिक, सुदृढ देश पण घडवू
मिळवू शकतो. तुम्ही आणखीन एक प्रकारचं कुपोषण सांगितलं होतं. तर ऊर्जेच्या अतिरेकाने होणारे कुपोषण हा दुसरा प्रकार दिसून येतो. याकरिता जबाबदार ठळक बाबी अशा आहेत की जास्त ऊर्जायुक्त आहार घेणे, नंतर शरीराच्या हालचाली कमी होणे, अज्ञान, मुलांना आवडतात त्याच गोष्टी दिल्या जातात जसे बिस्किट, कुरकुरे, चिप्स, पिझ्झा, बर्गर, सँडविच. त्यामुळे पोट भरले जाते, चवीचे अन्न मिळते, परंतु सर्व पौष्टिक घटक असलेला आहार मुले घेत नाहीत. मुले नंतर या चवींची चटक लागल्यामुळे पौष्टिक आहार घेण्यास स्वतःच नकार देतात. आणि ही पण एक बाब या दृष्टीने कुपोषणाच्या दृष्टीने गंभीर आहे. तर याचा सुद्धा आपण सगळ्यांनी विचार करणं गरजेचं आहे. नंतर प्रलोभनांची भुरळ, हा पण महत्वाचा मुद्दा आहे. सध्या स्थितीत घराच्या बाहेर पडले की मिठाईची दुकाने, बेकरी आहेत, तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाई, वेगवेगळ्या टेस्टचे केक, समोसे, कचोरी प्रत्येक रस्त्यावर उपलब्ध आहेत. किशोरवयीन मुले कोचिंग क्लास झाल्यानंतर रस्त्यावरील दुकानासमोर समोसे, कचोरी खाताना दिसतात व सध्या स्थितीत आपल्याला समोर दिसणारी ही परिस्थिती भयावह आहे. तर या पण गोष्टींचा आपण विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण की आपण सरळ रस्त्याने जरी जात असलो, मिठाईचं दुकान असलं, कोचिंग क्लास संपला की मुलं तिथे जमा होतात आणि समोसे आणि कचोरी भरभरून खातात. म्हणजे उच्च शिक्षणासाठी मुलांना बाहेर राहणं गरजेचं आहे, पण अशा वेळेला त्यांच्या, आणि ते उच्च शिक्षणासाठी बाहेर आहेत तर त्यांना ऊर्जावान आहाराची जास्त आवश्यकता आहे. अशा वेळेला तर त्यांनी नक्कीच असे कुपोषित घटक जे आहेत ते खाऊ नयेत. आणि त्यामुळे जर त्यांना काहीतरी सवय लावली असेल, त्यांना तुम्ही एक टाइम टेबल आखून दिला तर निश्चित त्यांना त्याची मदत होईल. त्यांना अभ्यासात मदत होणार आहे, प्रगतीमध्ये पण मदत होणार आहे. तर असं आपण काय सांगू की कुठले पदार्थ त्यांनी आवर्जून टाळावेत आणि कुठले पदार्थ त्यांनी आवर्जून खाल्ले पाहिजेत? त्यांनी जसं घरी तयार केलेले वरण, भात, भाजी, पोळी, चटणी, कोशिंबीर हा उत्तम आहार आहे, तो त्यांनी घ्यावा. परंतु बाहेर जर ते शिकत असतील तर हे तयार रेडीमेड जे आहे ते त्यांना सहजतेने मिळतात आणि म्हणजे चांगल्या ठिकाणी मेस ते लावू शकतील. पण तळलेले पदार्थ त्यांनी निश्चितच टाळावेत. म्हणजे दोन्ही प्रकारच्या कुपोषणांबद्दल काय सांगाल शेवटी तुम्ही थोडक्यात? शेवटी दोन्ही प्रकारचे कुपोषण हे जे आहे ते घातकच आहे. त्याच्यामुळे स्वस्थ समाज निर्माण होणे अशक्य आहे आणि ते टाळण्याकरिता आपण काही गोष्टी करणं आवश्यक आहे. आता ज्या गोष्टी आपल्याला करता येत नाही त्यात आपण सध्या एकटा व्यक्ती नाही करू शकत, परंतु आपण ज्या काही करू शकतो त्या चांगले पोषण होण्याच्या दृष्टिकोनातून त्या अशा आहेत. तेल, मीठ, साखर कमी प्रमाणात खावे, परंतु आणि दुसरं प्रोसेस फूड जे आजकाल मिळतात रेडीमेड ते पण टाळावे. तळलेले तेल वारंवार वापरू नये. आजकाल जे समोसे किंवा कचोरी आपल्याला मिळते ती त्या तेलात तळल्या जातात आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ट्रान्स फॅट तयार होते आणि जे आपल्या शरीराला अत्यंत घातक आहे. तर असे तळलेले पदार्थसुद्धा टाळावे. म्हणजे तळलेले तेल वारंवार वापरू नये. नंतर धान्य व डाळ यांचे योग्य प्रमाणात मिश्रण करून पदार्थ घरी तयार करावेत. उदाहरणार्थ खिचडी आहे, सत्तूचे पीठ आहे, नंतर थालीपीठ आहे. आता तुम्ही म्हणाल हे तर काही नवीन नाही, हे आम्हाला पहिलेपासूनच माहिती आहे, परंतु आता आपण विसरत चाललो आहे. त्याच्याऐवजी बेकरीची ब्रेड, पिझ्झा, केक यांनी आपली जागा घेतली आहे आणि त्यामुळे हे आपल्या दृष्टिकोनातून फार हानिकारक आहे. आपल्या मैत्रिणींना थोडे कष्ट घेणं गरजेचे आहे, कारण मुलं मागतात आणि मुलं ऐकत नाहीत. या सबबीखाली पण बरेचदा हे पदार्थ दिले जातात. तर असं न करता की आपल्याला माहिती आहे मुलांसाठी काय आवश्यक आहे, तर त्या दृष्टीने नियोजन करून आहार आपल्या मैत्रिणींनी बनवावा. त्यानंतर योग्य आहार, पोषणयुक्त आहार मिळण्याकरता आपण हे पण करू शकतो. तेलबियांचा वापर करावा. उदाहरणार्थ शेंगदाणा चिक्की, आळीव ओल्या खोबऱ्याची वडी किंवा खीर, तिळाची, जवसाची, शेंगदाण्याची चटणी अशा प्रकारच्या चटण्या ज्या फिक्क्या राहतील, मिरची कमी परंतु तेलबिया भरपूर प्रमाणात आपण म्हणजे जास्त प्रमाणात वापरून वेगवेगळ्या चटण्या करू शकतो आणि त्याच्यामुळे सुद्धा मुलांना पोषण मिळते. त्यानंतर कडधान्य नुसतेच वापरणे. बरेचदा असं होतं की मटकीच वापरल्या जाते. मटकी, मूग, चना, वाटाणा, बरबटी अशा वेगवेगळ्या प्रकारचे कडधान्य घेऊन त्याला मोड आणून ते वापरणे जास्त आवश्यक आहे. नंतर आंबिण्याचे पदार्थ मुलांना आवडतात. त्याच्यामध्ये ज्वारीचे घावण आहे, नंतर आपली आंबील आहे, महालक्ष्म्यांना आपण बनवतो ती, ढोकळा आहे, इडली आहे, डोसा आहे, अशा प्रकारचे पदार्थ मुलं आवडीने खातात.
तर याच्यामुळे सुद्धा पोषण मूल्य वाढतं आणि मुलांना पौष्टिक आहार मिळण्यास मदतच होते. स्वयंपाक करताना पोषक घटक टिकविण्यासाठी भाज्या अगोदर धुवा. म्हणजे हे आपल्या मैत्रिणींना सांगतोय आपण की स्वयंपाक करताना त्यांनी काय करायचं की जेणेकरून ते त्यातील पोषण मूल्य टिकवून ठेवू शकतील. तर भाज्या ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहे, परंतु स्वयंपाक करताना महत्वाच्या आहे. स्वयंपाक करताना पोषक घटक टिकविण्यासाठी भाज्या अगोदर धुवा, नंतर चिरा. फुलकोबी, कांदा, मुळा इत्यादींची पाने फेकून दिल्या जातात, परंतु ती पाने स्वच्छ धुवून तुम्ही भाजीमध्ये वापरा. म्हणजे त्याच्यातील पोषण मूल्य सुद्धा तुम्हाला मिळतील, भाजीची चव पण वेगळी लागेल. नंतर चिंच, आमसूल इत्यादी वापरून अन्नातील जीवनसत्वे टिकवा. सुरुवातीला आपल्याकडे आंबट गोड वरण असायचं, प्रत्येक भाजीमध्ये चिंच वगैरे असायची. म्हणजे तशी आहारशास्त्राची आपली पूर्वीची परंपरा समृद्ध आहे, परंतु आजकाल आपण धक्काधक्कीच्या जेवणात हे विसरत चाललो आहे. तरी या गोष्टींचा परत अंगीकार करणं अत्यंत गरजेचं आहे. भाज्या मध्यम आचेवर आणि कमी प्रमाणात शिजवा, कमी वेळ शिजवा. नंतर औषधी वनस्पती जे आहे त्याच्यामध्ये तुळस, गवती चहा, पुदिना, कढीपत्ता इत्यादी जे औषधी वनस्पती आहे त्या वापरा. त्याच्यामधूनही आपल्याला पोषण मूल्य वाढून मुलांना त्या पोषण मूल्याचा फायदा त्यांना मिळेल जर आपण ह्या सगळ्या गोष्टी जर केल्यात. आणि अतिशय छोट्या छोट्या महत्वाच्या टिप्स तुम्ही सांगितल्या आहेत की अन्न जर जास्त शिजवलं, आपल्याला दिसतोय आपण भाजी खातोय पण त्यातलं पोषण मूल्य निघून गेलेलं असेल, तर ह्या ज्या टिप्स सांगितल्या ह्या अतिशय महत्वाच्या अशा टिप्स आहेत. नंतर नियमित संतुलित आहार घ्या. आता नियमित संतुलित आहार घ्या म्हणजे परत प्रश्न पडेल की संतुलित आहार म्हणतायत पण नेमका कसा, हा प्रश्न नेहमी पडतो. तर याच्यामध्ये मी म्हणेल तृणधान्य आणि डाळी, कडधान्य पुरेशा प्रमाणात घ्या. नंतर भाज्या, फळे भरपूर प्रमाणात घ्या. दूध, दुधाचे पदार्थ, मांस, मासे, अंडी मध्यम प्रमाणात खा. स्निग्ध व शर्करा कमी प्रमाणात खा. म्हणजे हा झाला फूड पिरॅमिड. दररोज 6 ते 8 ग्लास पाणी प्यावे. स्वतःला दररोज 1 तास व्यायाम व प्राणायाम ह्याकरिता नक्की वेळ द्यावा. म्हणजे तुमच्या शरीरात पचन, शोषण व्यवस्थित प्रकारे होईल, तुम्ही शांत राहाल. नंतर आहारामध्ये हिरव्या, पिवळ्या, नारंगी भाज्या, फळे आपण यापूर्वी पण बघितल्या आहे त्या नक्की घ्या. ऋतुमानानुसार उपलब्ध जे काही फळं आणि भाज्या उपलब्ध आहेत त्या आहारात नक्की घ्या. आजकाल रानभाज्या म्हणून येत आहेत, त्या पण तुम्ही आहारात घ्या, कारण की त्या ऋतूप्रमाणेच उपलब्ध होतात, इतर वेळेला त्या उपलब्ध नसतात. आहारात विविधता असावी. आपण आधीच बघितलंय की नुसतं रोज पोळी भाजी किंवा पोळी भाजी भात वरण त्याऐवजी तुम्ही मिलेट्स वापरू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही नाचणी, बाजरी, नंतर ज्वारी, गहू असे वेगवेगळे पदार्थ, वेगवेगळे तृणधान्य वापरू शकता. डाळीमध्ये तुम्ही एकच प्रकारची डाळ न घेता तुरीचीच डाळ रोज न वापरता तुम्ही कधी मुगाची डाळ वापरू शकता, कधी मिक्स डाळीचं वरण करू शकता, कधी मसूरची डाळ वापरू शकता. आणि चविष्ट होण्याकरता तुम्ही वेगवेगळे जसे मी सांगितले औषधी वनस्पती, त्याच्यामध्ये तुम्ही कढीपत्त्याचा तडका देऊ शकता, कधी तुम्ही लसणाचा तडका देऊ शकता, कधी तुम्ही जिरा आणि हिंगाचा तडका देऊ शकता. म्हणजे टेस्ट वेगवेगळ्या प्रकारच्या तयार होतील आणि मुलं ते आवडीने खातील आणि त्यांना तोचतोपणा जेवणामध्ये जाणवणार नाही. त्याच्याकरता घरातील स्वयंपाक करणाऱ्या मातांना पण सजग असणं महत्त्वाचं आहे. निश्चितच हा आपल्या संपूर्ण मुलाखतीचा सार आहे. मैत्रिणींनो, लक्षात घ्या की आपल्याला संतुलित आहार किंवा पोषक आहार फक्त पोट भरण्यासाठी नाही घ्यायचा. पोट भरण्यासाठी इतर भरपूर सगळ्या पदार्थ आपण खातो, पण पोषण होत नाही. आपल्याला एक सुदृढ जीवन जगायचं, एक सुंदर आयुष्य जगायचंय आणि आपण जी सगळी स्वप्न पाहिली आहेत ती साकार करण्यासाठी तुमची तब्येत अतिशय उत्कृष्ट असणं महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठीच पोषणाचं जे काही महत्त्व आहे ते मला वाटतं निराळ्यांनी सांगायला नको. आज संतुलित आहार म्हणजे काय, योग्य आहार म्हणजे काय, पोषणाचं काय महत्त्व आहे याविषयी आपण विस्तृत जाणून घेतलं आहे. आणि निश्चितच मॅडम या सर्व माहितीची आपल्या मैत्रिणींना अतिशय मदत होणार आहे. आज आपण आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात आणि महत्त्वपूर्ण माहिती आमच्या मैत्रिणींना दिलीत, त्यासाठी खूप खूप धन्यवाद.